खूप आनंदाची गोष्ट आहे। हे सगळ्या माझ्या माता भगिनी माहेरचा कळस पाहावा, माहेरचा कळस पाहावा म्हणून आल्या। महाराज आमचे महाराज सांगायचे माहेर कशाला म्हणतात आणि सासर कशाला म्हणतात। जिथे सुख आहे ते माहेर, बरं, जिथे दुःख आहे तिथे सासर। आता इथे काही फारसं सुख नसतं, घरही बरोबर नसतं, आई वडिलांची झोपडीच असते, पण त्या माहेरच्या लेकीला एवढं त्याच्याबद्दल आकर्षण आवड असते, त्याचं नाव आहे ती माहेर आहे। महाराज ह्या सगळ्या आल्या ते केवळ आपल्या मारुद्र्यांचा कलश पाहावा, नुसता पाहावा नाही, त्याने देऊन आल्यात आपल्याला। आणि त्यांची लेकरं बाळ पाहुणे मंडळ सगळं इथे भरपूर अशा स्वरूपामध्ये आपण आलात। तर कलश स्थापनेचा जेवढा महाराज प्राणप्रतिष्ठेला विधी करावा लागतो तेवढा कलश स्थापनेला, आणि जेवढा कलश स्थापनेला करावा लागतो तेवढाच घंटा स्थापनेला सुद्धा करावा लागतो। घंटा, मूर्ती आणि कलश हे तीन समान आहेत महाराज। घंटा म्हणजे देवाला जागृती करत, जागृती, घंटा वाजवली म्हणजे देवाला काय जागृतपणा येतो। आणि मूर्ती इतकाच कलश महत्वाचा आहे। तुकोबरम तुका म्हणे मोक्ष देखिल्या कलश, तात्काळ हा नाश अहंकाराचा, नाही का। मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर जेवढं श्रेय मिळतं तेवढं श्रेय, तेवढं पुण्य कलश दर्शनाने मिळतं। विठाला आपण सुद्धा जर पंढरीला गेलो, आषाढी कार्तिकीला फार गर्दी झाली तर बरीच मंडळी कलशाचं दर्शन करून सुद्धा वारी पूर्ण होऊ शकते, असं अनेक महापुरुषांचं म्हणणं आहे। इतका हे कलश महत्वाचा आहे। पण मला एक अडचण अशी पडली महाराज, आपल्या पायाजवळ बोलतो की आता सध्या गुरु शुक्राचा अष्ट चालू आहे, गुरु शुक्राचा सध्या अष्ट आहे, आणि अष्टकालामध्ये कलश स्थापना कशी झाली बुवा असं मला वाटते। चांगली गोष्ट आहे, नामस्मरणामुळे त्याला ते विधानाला परिपूर्णता येते, तरी पण शास्त्र पाहून करणं उचित वाटतं मला तर। विठाला विठाला आता 29 जून पर्यंत लग्न तिथी नाहीत। आता गृहीकराने किंवा अन्य काही पंचांगामध्ये त्यांनी सवलतीप्रमाणे दिल्यात, बरं का। कसं केलंय, वधूवर जर उपवर असतील अडचणीच्या काळामध्ये घ्यायचे मुहूर्त म्हणून त्यांनी दिले, पण सगळ्या अंगाने शुद्ध मुहूर्त सध्या नाहीत 29 जून पर्यंत। विठाला विठाला असो तर मी सेवेकरता निवडलेला अभंग हा संत श्रेष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायचा आहे। ते तिकडे फिरविलं का? ते बोलण्यानं काय होतं, घाम येतो। बिगर बोलणाऱ्याला तेवढं काही वाटत नाही, पण बोलण्यामुळे ऊर्जा खर्च होते, म्हणून महाराज लोक लवकर मरतात। विठाला विषय असा आहे महाराज, दोन गोपीचा संवाद आहे। एक गुरुकृपेला अर्थात ईश्वर कृपेला प्राप्त झालेली गोपी आहे, आणि एक सामान्य गोपी आहे। सामान्य गोपीचा आणि विशेष गोपीचा दोघींचा संवाद आहे। बऱ्याच शास्त्रामध्ये संवादाचं वर्णन आलंय। आता महाराज पुढे असल्यामुळे माझा पेपर कसा असतो, MPS चा पेपरला त्याची उत्तर तिथेच असतात, फक्त राईट करायचं काम असतं, त्याला फक्त त्याला कॉमा मारायचा, यस म्हणायचं, त्याला फारसं काही मला आता घासावं लागणार नाही। ही सगळी श्रोते मंडळी अत्यंत सुंदर आहे, आणि वक्त्याच्या भाग्याने श्रोते चांगले मिळतात, आणि श्रोत्याच्या भाग्याने वक्ता चांगला मिळतो। विठाला भगवान श्रीकृष्णाला उपदेश करायचा होता, पण सरासरी 2.5 युग कोणी ऐकणारच भेटलं नाही। त्रता त्रेता द्वापार अर्धा गेला, नाही का। 2 लोक भेटले फक्त कृष्णाच्या जीवनामध्ये, एक उद्धव आणि दुसरा अर्जुन। खूप काही सांगायचं पण श्रोता पाहिजे ना, पण श्रोता पाहिजे। तर वक्ता बोलत नसतो, बापूंचं वाक्य आहे, मोरारी बापूंचं,
वक्ता बोलत नसतो, तो श्रोत्यांचा भाव हा वक्त्याच्या मुखातून वाहत असतो. त्याला अनेक प्रकारचा संवाद आहे. आता संवाद कधी होतो, विवाद कधी होतो, वितंडवाद कधी होतो, त्याच्यात मला जायचं. संवादाचा विषय रामचरित्र मानसामध्ये आलाय. 4 प्रकारचे संवाद त्याच्यामध्ये आले. एक धर्म संवाद, अर्थ संवाद, काम संवाद आणि चौथा मोक्ष संवाद. भगवान शंकर आणि पार्वतीचा हा धर्म संवाद आहे. याज्ञवल्क्य आणि भरद्वाज यांचा अर्थ संवाद आहे. गोस्वामी तुळशीदासजी महाराज आपल्या बुद्धीशी केलेला हा काम संवाद आहे. आणि काग भुसुंडीजी महाराज आणि गरुडजींचा मोक्ष संवाद आहे. विठाला इतरही काही संवाद आले बरं का शास्त्रामध्ये. काही महापुरुषांचा संकेत संवाद, योगी लोकांचा मौन संवाद, कामी लोकांचा नेत्र संवाद, डोळ्याची भाषा, त्यांना बोलावं लागत नाही, नुसतं डोळ्याने ते सगळं होत असतं कामी लोकांचं. संत महापुरुषांची, काही लोकांची संकेत संवाद, इशाऱ्यानेच बोलायचं. आमच्या लहानपणी ते गोंधळी यायचे. ते गोंधळी आले की गोंधळ व्हायचा. म्हणजे कुणी असं रुपया देतो म्हणलं की ते तुंतुनवड त्याच्याकडे जायचं. मग त्याला 1 रुपया दिला, ते तुंतुनवड तिथूनच असं करायचं. पांगरीकर पडवते, पांगरीकर. आता कोण असेल ते पांगरीकर? म्हणजे त्याचा कोणता संवाद आहे हा? त्याला बोलायची गरज नाही, फक्त इशारा. आता हे बघा, काळी पिवळ्या गाड्या चालतात नाही, हिमायतनगर काय तुमचं तामसा ते नांदेड, त्या काळ्या पिवळ्या पोळ आले की नाही, तिकून जर काळी पिवळी आली, इकून काळी पिवळी आली, तिकडचं काळी पिवळी असं करतो यार, म्हणजे इकडे आरटीओ गेलाय. त्याला बोलायची गरज नाही, अरे आरटीओ गेला सांगायची गरज नाही. असं गेलं की तू ओळखतो इकडे आरटीओ गेला. हे कोणता संवाद आहे? संकेत संवाद, इशारा. विठाला विठाला. आमच्या संत साहित्यात एक संवाद आलाय बरं का. एकदा तुकोबारे आणि रामदास स्वामी समकालातले दोघे, एकाच कालातले दोघे, पण दोघांचे थोडेसे वरवर पाहता विचार भिन्न, थोडेसे. तुकोबाऱ्याचं म्हणणं की संसाराला जाळल्याशिवाय परमार्थ होत नाही, आणि समर्थाचं म्हणणं की प्रपंच नीट झाल्याशिवाय परमार्थ होत नाही. विठाला समर्थाचं म्हणणं प्रपंच करावा नीट का कुठे नसावा, समर्थाचं म्हणणं. आणि तुकोबाऱ्याचं म्हणणं जाळवणी संसार, संसारा आगी, हे सगळे प्रमाण बघा. अरे याला याचा बाध केल्याशिवाय, याचा विस्तारल्याशिवाय परमार्थ प्राप्त होत नाही. असं दोन्ही दगडावर देवावर हात ठेवतो म्हणलं तर चालत नाही. हे तुकोबाराचा सिद्धांत. म्हणून थोडस विचारामध्ये मतभिन्नता, थोडीशी, हार नाही. विठाला थोडस ते वैष्णव संप्रदाय, वैष्णवच, हे वैष्णव हे वैष्णव, पण थोडीशी मतभिन्नता असल्यामुळे काही लोकांनी मध्यस्थी केली. काही लोक शहाणे असतात दोन्ही संप्रदायामध्ये, की समर्थ संप्रदाय आणि वारकरी संप्रदायातल्या काही चांगल्या माणसांनी ठरवलं की त्या दोघांची आपण भेट घालून देऊ, एकत्र दोघांना एकत्र करू आपण. दिवसही ठरला. तुकोबाराची दिंडी इकडून निघाली, तिकडून समर्थाची दिंडी. आणि देहू गावाला आल्यानंतर एवढं इंद्रायणीला पाणी आलं की इंद्रायणाची दुथडी भरून गावला. काय करणार? तुकोबारा या बाजूला, समर्थ त्या बाजूला. तर समर्थाने काय केलं, तुकोबाराला दुरून पाहिलं. पलीकडच्या तीरावर एक धोंडा उचलला, धोंडा, आणि ते पाण्यात टाकलं. पाण्यात टाकला की तिकडे तुकोबाराने पाहिलं. तुकोबारा ठणठण ठणठण बोंबलले. तुकोबारा आहे तिकडे, समर्थ इकडे. अरे लोक म्हणजे काय कमालच आहे, तुमचं काही चर्चा होईल, काही लोकांना युद्धस्य वातारम्य, महाराज लोकांची छगडपकड झाली, लोकांना बघा वाटतं. हे दिंड्या ना, दिंड्यामध्ये काय रात्र झोपण्यात महाराज तुमच्या कीर्तनाला मासाची प्रिय करत आपल्या कीर्तनात.
आज दिंड्या म्हणलं की रात्रभर पालता घालून तुला तोडवी तू कोणी रात्रभर चालतं. इथं चालतं की नाही मला माहिती नाही. काय लोकांनी ते ठरवलं ते मध्ये. तर तुकोबाराला विचारलं महाराज अरे काय तुम्ही त्यांनी धोंडा टाकला तुम्ही ठणठण बोंबलत काय आम्हाला काही कळतच नाही. समर्थाने विचारलं समर्थांच्या समर्थकांनी अहो हे काय केलं महाराज. म्हणे काही नाही मी जगद्गुरु तुकोबाराला इशारा केला बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा. अरे बाबा हे जग बुडून चाललं हो बाबा असं महाराजांना मी संकेत केला इशारा केला. त्याने मला उत्तर काय दिलं. तुकोबाराला विचारलं अहो त्याने धोंडा टाकला तुम्ही का बोंबले. वाजवी तू बोंब कोणी नाही उत्तर दिलं. मी बोंबलून सांगायला पण कोणी ऐकत नाही. वाजवी तू बोंब कोणी ऐकत. खूप सांगतो हे कोणता संवाद आहे. संकेत इशारा फक्त. असे अनेक योगी लोकांचा मौन संवाद. योग्यांना बोलायची गरज नसते. पाहिलं की संपलं ते आपोआपच मनानेच बोलतात. ध्यान ठेवा अशी गोष्ट आहे. असे अनेक संवाद आहेत. तर आजची जी गोपी आहे ना की दोन प्रकारच्या गोपी आहेत. एक गोपी अशी आहे जिच्यावर आपल्यामध्ये भगवान परमात्मा आणि श्री गुरु वेगळा नाही बरं का महाराज. दोन्ही एकच आहे. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती आहे की नाही. मूर्ती काय अखंड मंडलाकारम व्याप्तवेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. नित्यं शुद्धं निराभासं निराकार निरंजनं नित्यबोध चिदानंदं गुरुर्ब्रह्म नमाम्यहं. गुरु ब्रह्म आहे हे आमचा सिद्धांत कोणी दिला. भगवान शंकरांनी पार्वतीला गुरुगीतेमध्ये हे उपदेश केला. विठाला विठाला श्री गुरुकृपा प्राप्त असलेली एक गोपी आहे. एक सामान्य गोपी आहे. आमच्यामध्ये तीन साक्षात्कार तीन कृपा सांगितली. पहिली शास्त्र कृपा, दुसरी गुरुकृपा आणि तिसरी आत्मकृपा. शास्त्र कृपा झाली कशावरून कळायचं. कसं कळेल आपल्याला तर अमृतानुभवासारखा ग्रंथ चांगदेव 65 सारखा ग्रंथ जर आपोआप जर आपल्याला कळायला लागला तर ओळखायचं की काय झाली आपल्यावर शास्त्राची कृपा झाली. चला पुढे. शास्त्र कृपा झाली म्हणजे भागलं का नाही भागत. शास्त्र म्हणजे काय चौकातला फळा आहे. नांदेड 50 किलोमीटर काय असेल गाव इकडे येते. फक्त अक्षराने काय होतं की अंतराचं ज्ञान होतं. पण प्रवास कुणाला करावा लागतो. ध्यान ठेवा. नुसत्या शास्त्र कृपेने भागत नाही. काय व्हायला पाहिजे शास्त्र कळण्याकरता गुरुकृपा लागते. विठाला परमार्थ क्षेत्रामध्ये शब्द ज्ञानाला शून्य किंमत आहे. शून्य किंमत. शब्द ज्ञानाला किंमत नाही. अपरोक्ष अनुभूती ज्याला आपण म्हणतो ती महत्वाची आहे. आता विद्यार्थ्यांना विचार. विद्यार्थी इथे विद्यार्थी कमी आहे. मुलं तरुण असायला पाहिजे. खरं म्हणजे कीर्तन तरुणांनीच ऐकायला पाहिजे. म्हाताऱ्याने ऐकून असं नाही. पण विशेष आता या देशाला धर्माला गरज कोणाची तर तरुणांची गरज आहे की नाही. कमी आहेत. एक 20% तिकडे जरा बरे आहेत. त्यांचं म्हणणं काय जवळ आल्यानंतर काय भांगड अंगावर येते की दूर बसल्याला बरं. त्याचं काय नाही. काय पट्टी लावणार नाही काही नाही. काय नाही. फक्त 2 तास तुम्ही ऐका. म्हणजे टोटल सुरू केल्यापासून 2 तास असं म्हणजे बोजाही करत नाही मी तुम्हाला. विठाला
विचारा प्रॅक्टिकली महत्वाचं की थिअरी महत्वाची आहे? प्रॅक्टिकलीला जास्त मार्क असतात, थिअरीला काही मार्क नाही. परमार्थ नुसते शब्दात देणारा काय अर्थ? साखर गोडे साखर गोडे साखर गोडे. अरे प्रबंध लिहिला एखादी साखरेवर, साखर ऊस लावण्यापासून लिहिला प्रबंध, म्हणजे साखरेची गोडी कळते का? एकाने विचारलं साखर कशी आहे? गोड. साखर कशी? अरे गोड बाबा, पण नेमकी गोड म्हणजे कशी? गोड म्हणजे गोड तसं चालत नाही. तुका म्हणे चाखवणी सांगे. अरे बाबा, ते चाखल्याशिवाय कळत नाही. साखर चाखणं म्हणजे अपरोक्ष अनुभूती. विठाला विठाला पांडुरंग माझी श्रद्धा आमच्यावर फार. तुम्ही या, तुम्ही या. मी आलो होतो मागे एकदा, हे भगवान कृष्णाच्या कळसाच्या वेळेला दत्तबापूंनी स्थापन केलं तेव्हा. आता ते नंतर यांचं आग्रह आहे, तुम्ही या, तुम्ही या. आता बरीच अडचण होती, पण तुमच्या सर्वांचं तुमचे नाव सांगितलं. महाराज सगळे आहे, मलाही बरं वाटलं. आम्ही खूप फिरतो महाराज, छोट्या छोट्या गावाने फिरतो. आणि फारशी काही मोठे कीर्तनकार नाही, वाड्या तंडी छोटे 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 असे काम. हिंदोळ करमाळ पिपळदरी डोलार लहान लहान फिरता. असं आनंद वाटला मला आल्यानंतर. सगळा समाजही शांत आहे, ऐकणारे काही श्रोते आहेत, मला कळतात महाराज. आमचा बारमाही धंदा आहे. अशी नजर टाकली की आम्ही पाहतो किती लोकांना कीर्तन पटतं, किती लोकांना पटत नाही. एका मिनिटात विठाला विठाला श्रद्धेने ऐकतात म्हणून बोलणार आहे मी. चरित्रात थोडा वेळ कमी देण्यात हरकत नाही. तुम्ही ऐकता मी काय बोलत होतो? अपरोक्ष अनुभूती महत्वाची परमार्थ क्षेत्रामध्ये. आणि ती अपरोक्ष अनुभूती येण्याकरता काय लागते? तर गुरुकृपेची आवश्यकता असते. ते मनानं जमत नाही. एका बाईने पाककलेचं पुस्तक आणलं. सगळ्यामध्ये मुलींना अवघड काय असेल तर पुरणपोळी अवघड. ते तिने पुस्तक, आता कारण MA झालेली पोरगी होती, आणि नवऱ्याने सांगितलं आज भरदोगच नवरा बायको, घरामध्ये कोणी नसतं, नाहीच आता घरात. तरी व्यवस्था अशी आहे, मुलीचा बाप अगोदर तुम्हाला विचारतो, महाराज तुम्ही चोरी करायला पण पोराला बाप आहे की नाही, पोराला माय नाही, पोराला बहीण नाही, सगळ्या घराभराला गिळून घेतलेलं पोरग नंबर 1 वर चल. नवरा म्हणला पुरणपोळी कर, पुरणपोळी कर म्हणलं. तिने ते पुस्तक काढलं आणि मग ते वाचायला आली रेसिपी त्याच्यातली, कसं करायचं काय. मग गव्हाची पीठ तिंबायचं, पुरण शिजवायचं नाही का. मग ते गव्हाच्या पिठामध्ये असं करून आत ते पुरण घालून मग ते लाटायचं. हे सगळं असं त्यानं ते वाचून चालू केलं. करता करता अशी गंमत झाली की आता ते गव्हाच्या पिठाच्या कणकीमध्ये पुरण घालावं की नाही, पुरणातच ती पीठ घाललं. आता पूर्णात पीठ घातल्यावर ती पोळी किती तयार होईल सांगा. हे शब्दात ज्ञानाने भागत नाही, एवढं मला बोलायचं. शब्दात ज्ञानाने भागत नाही. त्याला कोण लागतो? अपरोक्ष अनुभूती, प्रत्यक्ष क्रिया करणारा एखादा गुरु लागतो. विठाला विठाला मला काय गुरुकृपा, गुरुकृपा झाली, झालं महाराज. का ते काय करतो गुरु? तारतो म्हणजे काय करतो नेमकं? गुरु तारतात म्हणजे नेमकं काय करतात? सद्गुरु वाचोनी संसारी तारक. तारक म्हणजे कोण? तारतात म्हणजे काय करतात? तर काही नाही, त्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात की तू ब्रह्म आहेस, तू ब्रह्म आहेस, तू ब्रह्म आहेस, तू ब्रह्म आहेस. इतक्यानं ब्रह्म होतं का मनुष्य? अयो, आमच्या लक्ष्मीबाई म्हणून एक महापुरुष होऊन गेले आमच्या कृष्णूरला. त्या म्हणजे साखरे महाराजांचे शिष्य. आयुष्य गेलं आणि विशेष माऊलींकडे झालं श्रवण. पुन्हा उत्तरी आयुष्यात साखरे परंपरेत अतिशय विद्वान. मी तर म्हणतो महाराष्ट्रात इतका विद्वान स्त्रिया तर कोणी नसेल, इतकी बाई विद्वान. पण बोलायचं नाही, मौन. नवऱ्याला म्हणायचं, म्हणा म्हणा मी ब्रह्म आहे, म्हणा मी ब्रह्म आहे म्हणा. त्याला म्हणा येडे. ते व्यापारी माणूस येडे.
मग तू ब्रह्म म्हणणार मी ब्रह्म होतो का? तिने म्हणा हो की नव्हतं, तुमचं काय बिघडलं, म्हणा मी ब्रह्म आहे. मला एका सांगायचे, ब्रह्म म्हणल्यानं ब्रह्म होत नाही हे मला सांगायचं, ध्यान ठेवा. मग काय लागतं? तिथे गुरु लागतो. अपरोक्ष अनुभूती आणून देण्याचं काम. एक छोटासा दृष्टांत आहे पंचकरणाचा, 2 मिनिटात देऊन मी पुढे जातो. विठाला जुन्या काळातला दृष्टांत आहे. असे मेंढपाळ होते. मेंढपाळ एक दिवशी मेंढ्या राखत असताना त्याला एक वाघाचं छोटस पिल्लू सापडलं. छोट पिल्लू वाघाचं मध्ये सापडल्यानंतर त्या मेंढपाळाने काय केलं की ज्या पिल्ल्याची आई मेली, अशी काही माय मेलेले काही पिल्ले असतात खांडात, त्या माय मेलेल्या पिल्ल्याच्या खांडामध्ये वाघाचं पिल्लू ठेवलं. मग ते मेंढरासोबत चरायचं, मेंढरासोबत पाणी प्यायचं, मेंढरा आरडले कारडायचं. त्या मेंढराच्या संगतीमुळं त्याला भ्रम झाला की मी मेंढरू आहे. काय झाला? भ्रम झाला मी मेंढरू आहे. योगायोगाने एकदा काय झालं, नदीवर माध्यान काळाला ते मेंढ्याचा आखर बसला. असं विहिरे केले चलमा पाणी पिण्यासाठी, शांत पाणी व्हायला लागलं. तितक्यामध्ये योगायोगाने तिकडून मोठा वाघ, आणि मोठ्या वाघानं ढरकळी फोडल्या बरोबर सगळे मेंढरं पळाले, मेंढपाळ पळाले, आणि त्या बारक्या मेंढराच्या पिल्ल्यामध्ये हे बारका वाघही पळाला. मोठ्या वाघाने पाहिलं मेंढर पळणं ठीक आहे, मेंढपाळ पळणं ठीक आहे, पण हे आमचा सोयरा, सक्का सोयरा. तू का म्हणे जाती, जातीसाठी खाती माती, आमचा सोयरा. त्याला दया आली, त्यांनी अशी एक छलांग मारली, त्याचे 2 पाय धरून ओढले. असे तोंड फोडील. म्हणला खरं सांग तू कोण आहेस? मी मेंढरू, मी मेंढरू. याला म्हणला मेंढरू नाहीस, तू ब्रह्मा आहेस, तू वाघ आहेस, तू वाघ आहेस. कोणतं ज्ञान आहे हे? परोक्ष. अरे गुरु सांगतो तू ब्रह्म आहे तरी पटत नाही, हे परोक्ष ज्ञान आहे. लोकांकडून होणार ज्ञान शब्द ज्ञानच आहे सुद्धा, त्याला पटेल. शेवटी त्या मोठ्या गुरुने काय केलं, वाघाने त्याचा कान धरला आणि त्याला नदीवर आणलं. तिथे पाणी शांत झालं, त्या चलम्यातलं विहिर्यातलं. दोघंही डोकावून बघितलं. बघ बरं वाकून म्हणला आता, हो मला मिशा, तुला मिशा, माझ्या काळे तुळे, कान लांब, शेपूट लांब, पंजे. आता मेंढराकडे बघ बरं म्हणला, शेपट उडले उडले, शिंग, कान लांब लांब. हो हो. मग आता सांग बरं तू कोण आहेस ते? त्याला म्हणला आता वाघ. आता वाघ. आता वाघ म्हणलं खरं सांगा, वाघ हे पहिलाच होता की याला कोणी वाघ बनवलं? वाघ पहिलाच होता, पण या मेंढराच्या संगतीमुळे त्याला काय झालं होतं, वाघपणाचा विसर पडला होता. जर तुम्ही आम्ही पहिलेच ब्रह्म आहोत, पण एक घरचे मेंढर तुम्हाला आम्हाला सुधरू देणार. विनोद सोडा, हे भ्रम झाला त्याला की मी वाघ. कळलं त्याला म्हटलं अपरोक्ष ज्ञान. गुरु ढंगधारे तू ब्रह्म आहे, प्रॅक्टिकली दाखवून दिलं त्याला. गुरु तेच ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. आणि श्री गुरूंची कृपा झाली रे झाली. काय कमाल महाराज, श्री गुरुच्या कृपे. नीट ऐका आता, तुम्ही 10-5 चांगले लोक आहात तुम्ही, म्हणून बोलतो. मला तर किती लवकर कीर्तनावर आहे ते मला. एक म्हातारी एक दुसऱ्या म्हातारीच्या घराला ताक मागायला गेली. तुमच्यासाठी बोलतो. ताक मागायला गेल्यावर गंगू गंगू, ती म्हातारी घरी नव्हती, कीर्तनाला गेली. सून आली बाहेर. का आल्या सासूबाई? काय नाही, माझ्या गंगू कोण ताक नाही म्हणालो म्हणली. या की म्हणले, मग मी ताक दिली तुम्हाला. आणि ती सून म्हणली, बाई सासूबाई सध्या टीव्हीवर रामायण चालू आहे, आमच्या गरिबीमुळे आम्हाला टीव्ही घडत नाही, काही नाही, आणि काही करा, रामायण सांगा, तुम्हाला मी ताक देते म्हणली. म्हातारी भरती हुशार होती. तिने म्हणली आधी ताक दे मग रामायण सांगतो. मग सून तर 12वी पासून. तिने म्हणली असं नाही सासूबाई, आधी रामायण आणि नंतर ताक. म्हातारी भरती चाप्टर मांडगाव बस माय म्हणली पुढे. सुनबाई अशी बसली. ऐक म्हणली, राम जन्माला वनवासाला गेला, रावणाला मारला, राज्यावर बसला, टाक टाक म्हणली.
4 वाक्यात 7 कांडर शक्ती करून बाई मोकळी झाली. नावच पडलं ताकापुरतं रामायण. विठाला ऐकते म्हणून बोलतो बरं का, इतक्यावर भागत नाही. अंतरंग वृत्ती. गुरु काय करतो महाराज, डोंगरे महाराज म्हणायचे, गुरु काय करते, तो गुरु आंख देता, गुरु दृष्टी देतो. एकदा रामतीर्थ नामाचे साधू आपल्या आश्रमाच्या बाहेर बसले होते. एक आंधळा आला. आंधळा रस्त्याने जाऊ लागला. ओ बाबा, ओ बाबा, मला रस्ता द्या, ओ बाबा रस्ता दाखवा. ओ रामतीर्थ काही बोलली नाही. दुसरा एक शहाणा माणूस आला. सांगितलं, काय महाराज तुम्ही महाराज आहात की हो? ते आंधळा रस्ता विचारते, सांगा ना तर रस्ता, सांगा ना रस्ता. रामकृष्णाने सांगितलं, मी त्याला रस्ता सांगत नाही, मी त्याला दृष्टी देते. दृष्टी देण्याचं काम कोण करते तर श्री गुरु करतात. नजर देतात, ध्यान ठेवा. आणि ती नजर देण्याचं काम संत महात्मे करतात. अपरोक्ष अनुभूती, श्री गुरूंच्या अपरोक्ष ज्ञानाने काय होतं तर आत्मानंद प्राप्त होतो. तेव्हा ते अंतरंग वृत्ती काय होते की ब्रह्माकार होते. अंतरंग वृत्ती जशी वृत्ती आहे ती वृत्ती आता आत राहत नाही. मला ती काय करते, नाथ महाराजी ओवी आहे, जैसा दीप ठेवी जे ग्रहा भीतरी, तयाचा प्रकाश गवाक्षद्वारी, तेवी मनी प्रगटल्या श्री हरी, इंद्रिय द्वारा भजनानंदू. नाथ महाराज सांगतात की अंतरंगात जी श्री गुरूंच्या कृपेने जी वृत्ती तयार झालेली आहे ती वृत्ती आता आत थांबत नाही, ती वृत्ती आता बाहेर येते. आणि ती वृत्ती कशी बाहेर येते तेच महाराज आजच्या अभंगाच्या पहिल्याच्या एक शास्त्र कृपा, दुसरी गुरु. आणि गुरु कृपा झाले. गुरु काय करतो, गुरु दृष्टी देत असतो. आता म्हणायला वेळ आपल्याला कमी 12 वाजले. मला बरोबर 1 वाजता म्हणजे 1 वाजता आरतीच संपलं. 11ला मी सुरू केलंय, कंप्लीट 1ला. त्याला काही मर्यादा असते. दुपारची वेळ आहे, गरमी व्हायली, सगळी माणसं परेशान आहेत. आणि तसं काय असेल तर मला थोडी सूचना करा. अगोदर म्हणलं मी अगोदरही संपवतो. आमची जुनी पद्धत कशी आहे, तिकून फोडणीचा वास आला
इकडे जे विठ्ठल करायचं पण कोणी आधीच बसली वाटायची अंधजा